अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या मेन दरवाज्यावर एक यंत्र तुम्हाला लावायचं आहे अष्टमीच्या दिवशी. हे यंत्र आपल्या घराचं, आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतं. आपल्या घरामध्ये कोणतीच वाईट बाधा किंवा कोणतीच निगेटिव्हिटी, नकारात्मकता, नजर दोष आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत नाही. इतकं प्रभावी हे यंत्र आहे. त्याच्यामुळे सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या अष्टमीला तुम्ही जर लावलं नसेल तर तुमच्या घराच्या मेन डोअर आवर्जून हे यंत्र लावा. कारण हे यंत्राचे अनेक सारे फायदे आपले होत असतात. आपल्या वास्तूचे संरक्षण होत असतं ह्या यंत्रांनी. तर हे यंत्र कसं दिसतं, कसं लावायचं, पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत आपण. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अष्टमी आहे 20 ऑगस्टला, म्हणजे वार गुरुवार आलेला आहे. त्या दिवशी स्वामींचा वार आहे. तर अगोदर व्हिडिओ याच्यासाठी बनवते की तुम्हाला जर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठूनही उपलब्ध करून घेता. तुम्हाला केंद्रामार्फत किंवा धार्मिक दुकानात जिथे देवांचं सामान मिळतं तिथे पण ते तुम्हाला इझिली मिळून जातं. तर हे यंत्र सर्वात प्रथम दिसतं कसं, तर बघा हे यंत्र दिसायला असं दिसतं. हे लॅमिनेशन केलेलं यंत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला तांबे, पित्तळ ह्या धातूमधून सुद्धा मिळतं. तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही तांबे पितळाचं लावू शकता. कारण ते एकदा लावले की आपल्याला काढायचं काम नाही, खराब पण होत नाही लेले दिवस ते. जर तुमचं रेंटचं घर असेल तर तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. म्हणजे काय होतं नाही, याला चिकट टेपनं आपण चिटकून द्यायचं दरवाज्यावर. आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला रूम चेंज करायचं काम जर पडलं तर इझिली आपण याला काढू शकतो. म्हणून तुम्ही असं आणू शकता तुम्हाला रेंटचं घरी लावायचं असेल तर. तर हे यंत्र म्हणजे 64 योगिनी यंत्र आहे. इथे बघा ह्या 64 योगिनी आहेत आणि हे आपल्या घराचं संरक्षण करत असतात. आपल्या घरामध्ये कोणती वाईट बाधा येऊ देत नाहीत. याच्यामध्ये वास्तुयंत्र पण आहे. आपल्या घरात वास्तूची संरक्षण होतं. त्याच्यानंतर हे यंत्र आहे विजय पंचदशी यंत्र. हे विजय पंचदशी यंत्र हे पण आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे तिन्ही यंत्र आपल्या घराचं संरक्षण करत असतात. आणि हे फक्त दुर्गाष्टमीच्या दिवशीच आपल्याला आपल्या घरावर लावायला चालतं. इतर वेळेस तुम्हाला चालत नाही. मग तुम्हाला पुढच्या दुर्गाष्टमीची वाट बघावी लागेल. आणि तुम्ही लावलेलं असेल, ऑलरेडी तुमच्या दरवाजावर लावलेलं आहे, तर प्रत्येक दुर्गाष्टमीला त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. म्हणजे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा, यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं, गोमूत्र शिंपडायचं त्याच्यावर. त्याच्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अष्टगंध, धूप, दीप सर्व लावायचं. म्हणजे पंचोपचार त्याची पूजा करायची. म्हणजे ते सिद्ध होतं. एकदा लावून दिलं आणि नंतर त्याला बघितलं नाही, त्याच्यावर जाळी जळमट धूळ बसलेली आहे, मग तसं यंत्र काम करत नाही. त्याला प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला त्याला सिद्ध करायचं. म्हणजे त्याची पंचोपचार पूजा करायची. घरातल्या कुलस्त्रीने प्रत्येक अष्टमीला आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा. म्हणजे माता आपल्या कुलदेवीची ती सेवा असते. आणि प्रत्येक दुर्गाष्टमीला आपण माता भगवतीची ही सेवा करायची, कारण सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते. तर कारण काय होतं ना की आपण यंत्र लावतो, आपण उपाय करतो, पण त्याने तुमच्या घरावर फरक पडतो, पण कमी पटीनं पडतो. जास्त पटीनं केव्हा पडतो की तुमच्या घरामध्ये अनेक स्तोत्र, मंत्र, सेवा याचा भर असतो ना, तेव्हा उपायाचा तुम्हाला फायदा होत असतो. नुसतेच उपाय केले आणि सेवा काहीच नाही केल्या ना, याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. तुम्हाला याच्याबरोबर सेवा सुद्धा करावी लागते. त्याच्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ एक तरी वाचत जा. त्याच्यानंतर हे यंत्र आता तुम्हाला तुमच्या धार्मिक दुकानात, आसपास धार्मिक दुकानातून कुठेही मिळून जातं. केंद्रामार्फत मिळतं. आणि धार्मिक दुकान म्हणजे देवांचं जिथे सामान मिळतं तिथे मिळून जातं. तर यंत्र दिसायला असं दिसतं. आता बघा हे यंत्र तुम्हाला तुमच्या मेन दरवाज्यावर लावायचं आहे. आता कसं लावायचं, आता तुम्ही नवीन आणलं असेल तर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचं ते. त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, फूल ठेवायचं. त्याची पंचोपचार पूजा करायची. त्याच्यावर 11 माळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. त्याच्यानंतर एक माळ आपल्या देवीचा मंत्र, नवार्ण मंत्र याचा जप करा. नंतर स्वामींचे फोटो, मूर्ती काय असेल तुमच्या देवघरात त्याच्यासमोर हे थोड्या वेळ ठेवायचं. त्याच्यानंतर तुमच्या दरवाजावर ते लावायचं आहे. आता दरवाजावर कसं लावायचं, आपला मेन दरवाजा आहे, मेन दरवाजाच्या बाहेरच्या साईडनं तुम्हाला ते लावायचं आहे. मेन दरवाजाच्या बाहेरच्या साईडनं म्हणजे खूप वरती पण नाही आणि खूप खाली पण नाही. म्हणजे त्याची नजर आपल्या नजरेसमोर ते असलं पाहिजे. असे हाईटनुसार ते लावायचं. आपल्या माणसाची हाईट कशी राहते त्यानुसार ते लावायचं. खूप वरती लावलं तर मग ते बघण्यात येणार नाही. वरती इतक्या कोण बघत नाही, खाली पण लावत कोण बघत नाही. इझिली त्याच्यावर नजर पडली पाहिजे. आपल्या घरात कोणी येऊ त्या व्यक्तीची इझिली नजर त्याच्यावर पडली पाहिजे, अशा पद्धतीने ते लावायचं आहे. मेन दरवाजा ऐन मध्यभागी सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे यानं काय होतं ना की आपल्या मेन दरवाजावर बघा लावलं तर आपल्या घरामध्ये कोणी कसाही व्यक्ती येऊ, कारण
घरामध्ये आपल्या व्यक्ती येतात, पण त्यांचे मन कसं आहे, त्यांचे विचार कसे आहेत आपल्याविषयी आपल्याला काहीच माहिती नसतं. म्हणून तोंडावर गोड बोलणारे सगळेच असतात, पण आपला चांगला विचार करणारे हे खूप कमी लोक असतात. त्याच्यामुळे आपल्या जरी समोरचा व्यक्ती चांगला बोलत असेल, पण आपल्याविषयी विचार तो चांगला करतो का हे आपण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या दरवाज्यावर हे लावलेलं असेल आणि घरात कोणता कसा व्यक्ती येऊ द्या, त्याचे किती वाईट विचार किती काही असू द्या, तुमच्या घराच्या आतमध्ये त्याची वाईट नजर दृष्ट पडत नाही, ती चौकटीच्या बाहेरच थांबते. त्याची नजर दे ह्या यंत्रावर जर पडली तर, कारण ह्या 64 योगिनी यंत्र आपल्या घराचं संरक्षण करत असतात, आपल्या वास्तूचं संरक्षण करत असतात, आपल्या घरातल्या व्यक्तीचं त्या संरक्षण करत असतात. त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ देत नाहीत. त्या ह्या 64 योगिनी बघा महाराजांच्या सुद्धा सेवेकरी, दत्त महाराजांच्या सेवेकरी आहेत त्या. म्हणजे तुम्ही औदुंबराच्या झाडापाशी यांचं वास्तव्य असतं. तुम्ही अजूनही बघा दत्त महाराजांचं वास्तव्य किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य औदुंबराच्या झाडाखाली आहे. तिथेच त्या ह्या दत्त महाराजांची सेवा करत असतात. म्हणजे 64 योगिनी तिथे सुद्धा त्यांचं वास्तव्य असतं. त्याच्यामुळे हे यंत्राचे अनेक आपल्याला फायदे होतात. तुम्हाला हे तुमच्या दाराच्या समोर आवर्जून लावायचं आहे येईन या अष्टमीला, कारण अष्टमीलाच आपल्याला लावायला चालतं, इतर मधात कधीही लावायला चालत नाहीये. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.